आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाला व अगस्त्य आश्रम या ठिकाणी नतमस्तक होत आज आपला उमेदवारी अर्ज अकोले तहसीलदार कार्यालयात सिद्धार्थ मोरे यांच्याकडे दाखल केलाय। यावेळी घोषणाबाजी करत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार किरण लहामटे हे अकोले तहसीलदार कार्यालयात दाखल झाले होते। यावेळी आमदार किरण लहामटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आज गुरुपुष्यामृत योग आहे, गुरुवार आहे, त्याबरोबर हा आमच्यासाठी महाविजयाचा दिवस आहे। कारण आजच 5 वर्षापूर्वी 2019च्या निवडणुकीचा निकाल लागला होता आणि प्रचंड बहुमताने 1,13,414 मतांनी या अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला निवडून दिलं होतं। आज परत एकदा शिवाजी देवीचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि कोळी चौथऱ्याचं दर्शन घेऊन अकोल्यात येऊन जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्शी केला होता तिथं त्या भूमीचं दर्शन घेऊन अगस्ती महाराजांचं दर्शन घेतलं, येऊन दर्ग्याचं दर्शन घेतलं, महात्मा ज्योतिराव फुलेंना अभिवादन केलं आणि माझा फॉर्म या मायबाप जनतेच्या साक्षीनं मी आज दाखल केला आहे। आणि यानंतर मी थेट थोड्या वेळात राघोजी भांगरांच्या जन्मभूमीला त्यांच्या दर्शनासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी तिथं जाणार आहे। आणि एवढं सगळं तुम्ही पाहत असाल, आज खरं तर मी कुठलंही शक्ती प्रदर्शन करायचं नाही असं ठरवलं होतं, कुणालाही असं विशेष सांगितलं नव्हतं, परंतु एवढी सगळी जनता ही प्रेम करते आहे। आणि आज तुम्ही पाहत असाल तरी सोयाबीन काढायचे दिवस चालू आहे, पावसानं किंवा अडचणी केल्यात, शेतकऱ्यांना भाताच्या पली आल्यात, पण याच्यात पहिलं शेतकऱ्यांना आजही मी आवाहन करतो की तुमच्या पिकं जे हाताला आले ते पहिले पिकं काढून घ्या। त्या निवडणुकांना दिवाळीनंतर रंगत भरायला सुरुवात होणार आहे, त्यावेळेला ज्या जाहीर सभा होतील त्या जाहीर सभांना आपण या। तुम्ही त्यावेळेला आदरणीय अजितदादा पवार साहेब येतील, बाकीचे प्रमुख वक्ते येतील, साईजराव शिंदे हे येतील, तर त्यावेळेला या सभांमधून विचार ऐकले पाहिजे। कारण शेवटी हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी, राघोजी भांगरेंच्या विचारांनी चालतो। आणि मग ह्या विचारांची बांधिलकी खरी कुणाची आहे की नुसती नावापुरतं फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचा वापर करायचा आणि जनतेला मात्र विकासापासून दूर ठेवायचं? तर आपल्याला हे राजकारण करायचं, ते जनहितार्थ करायचं आहे, आपल्याला हे राजकारण करायचं आहे ते विकासासाठी करायचं आहे, हे आपल्याला लोकशाही जी बुलंद करण्यासाठी करायचं आहे। आणि म्हणून माझी विनंती राहील की जनतेनं नक्की यावं, सभांना भेटी द्याव्यात। माझ्या काही कॉर्नर सभा होतील, गावागावात मी तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक गावात पोचलो आहे, त्याच्या आधी कित्येक वेळा गावात येऊन गेलो आहे। अशी बरेच गाव आहेत का 5-5, 10-10, 20-20, 30-30, 40-40, 50-50 वेळा मी गावात येऊन पोचलो आहे। आणि मग आत्ता परत तुमच्याकडे येतो आहे। आत्तापर्यंत जे केलं आहे याच्यापेक्षा दुप्पट स्पीडनं पुढच्या ह्या 5 वर्षात मी काम करणार आहे। आज आरोग्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचा नारळ फोडला ते उभं करायचं आहे, ग्रामीण रुग्णालय बोट्यासारखं असेल शेंडीसारखं ते उभं करायचं आहे, रस्ते कॉन्क्रीटचे जे चालू आहेत ते पूर्णत्वाला न्यायचे, मुळा बारामाही करायचे, आढळा बारामाही करायचे, प्रवरेच्या सगळ्या पाण्याचं नियोजन करायचं आहे। म्हणजे आणि एवढंच नाही तर अकोले तालुक्यात तुम्ही पाहत असाल की शैक्षणिकदृष्ट्या कॉलेजेस नाही आहेत, तर मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, अशा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा निर्माण करायच्या आहे। आणि विशेष म्हणजे MIDC, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी MIDC उभी करायची आहे। पर्यटनातून रोजगार निर्माण करायचा आहे, पर्यटन तालुका घोषित करून त्याच्यात आता डेव्हलपमेंट सुरूच आहे, देवीचा घाट फोडायचा आहे, तोलारखिंड करायची, असे अनेक प्रश्न घेऊन मी पुढे जाणार आहे। आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळं करू शकतो हा किरण लहामटे करतो, आणि तेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सरकार ज्या वेळेला येईल त्यावेळेला किरण लहामटेला जी संधी भेटणार आहे त्यात विकासाची घोडदौड करू शकतो। कारण याच्या आधी पिंपळगाव खांडचा प्रश्न आहे, अजितदादा होते म्हणून ते धरण झालं आहे। इकडे गेलं तर पाडोशीचं धरण आहे, अजितदादा होते म्हणून ते झालं आहे। जर पाडोशीचं धरण आढळा खोऱ्यात नसतं आणि इकडं मोळा खोऱ्यात पिंपळगाव खांड नसतं तर शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर शेतीला पाणी भेटलं नसतं, याची जाणीव शेतकऱ्यांमध्ये आहे। आणि म्हणून हा अकोले तालुका कायम अजितदादा पवार साहेबांच्या ऋणात राहील, किरण लहामटे जनतेची सेवा करत राहील। आणि 23 नोव्हेंबर 2024चा गुलाल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल। प्रत्येक पक्षानं त्याचा सर्वे केलेला आहे, प्रत्येक पक्षानं सर्वे केलेला आहे आणि या सर्वेमध्ये हे कुठंच नाही
त्यामुळे यांना एकत्र आणायचं, यांची गोळाबेरीज करायची, तरी ते समोर ही मायबाप जनता त्यांना समोर स्वीकारायला तयार नाही. त्या लोकांनी आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झाले ती एकही एवढं काम करू शकणार. आता गायकर साहेब आहेत माझ्याबरोबर, बाकीचे सगळे सहकारी आहेत. ते काय म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही काय तुमच्यात करिश्मा आहे, काय जादू आहे, तुम्ही मात्र 1.5-2 वर्षामध्ये एवढा झपाट्याने विकास केला. मग अकोल्याचं बसस्थानक असेल, तिकडे रस्ते असतील, अजून तहसील कार्यालय असेल, अजून कारखान्याचे रस्ते, अजून बरीच कामं ही एवढ्या कमी कालावधीत करू शकलो. आणि त्यामुळं मला काही चिंता नाही. आता त्यांना ज्यांना तिकीट द्यायचं त्याला देतील. मी एवढंच म्हणेल की कुणी असो, म्हणजे कुणाच्या आरोग्याचं वाईट व्हावं असं आम्ही कधी चिंतलं नाही, चिंतणार नाही. आता ते ॲडमिट आहेत. खरं तर त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. कारण त्यांनी माझं कार्य पाहायला राहिलं पाहिजे असं माझी स्वतःची इच्छा आहे. आणि राहिला प्रश्न की एकत्र येणं हा प्रश्नच उरत नाही. आम्ही दोघं एकत्र येऊ शकत नाही. जरी आता ते एखादं जर ते थांबले तर वडील आजारी असल्यामुळे वैभवराव प्रचाराला येणारच नाही, त्यामुळे स्टेजवर येण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. आणि लढले तर स्वतंत्र लढतील, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं कुणाचं वाईट, उलट मी तर म्हणतो की जर मधुकर पिचडांनी ह्या 40 वर्षात जर चांगलं हॉस्पिटल केलं असतं तर मुलालासुद्धा इथे ट्रीटमेंट भेटू शकली असती, त्यांना पण ट्रीटमेंट भेटू शकली तर त्याच्यापासून मी शहाणा होईल. मला लवकर ह्या मेडिकल सुधारणा करायच्या आहेत आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं एवढं मी. 2019च्या विधानसभेत आमदार किरण लहामटे हे मोठे लीड मिळवत विजयी झाले होते. मागील वेळी एकाच एक निवडणुकीचा त्यांना फायदा झाला. मात्र यावेळी त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे अमित भांगरे तर काँग्रेस पक्षाचे सतीशदादा भांगरे यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो लढणार अशी भूमिका घेतली आहे. तर युवा नेते मारुती मेंगाळ हे सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या व जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. तर कम्युनिस्ट पक्षानेही आपला उमेदवारीचा दावा केलाय. तसेच यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदार किरण लहामटे यांना उमेदवारांचे कडवे आव्हान असणार आहे. अकोले विधानसभेत यावेळी मतविभागणीचा फटका हा आमदार किरण लहामटे यांना बसू शकतो. त्यातच सध्या आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी विधानसभा लढवावी अशी साथ दिली आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांनाही अकोले तालुक्यातून सध्या मोठी सहानुभूती मिळतीये. सध्या तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. यामुळे आमदार किरण लहामटे व विरोधक हे कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरणार हे पाहावं लागणार आहे. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले.